तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर आता वेळ जाहीर. जाणून घेऊ संपूर्ण बातमी, नेमका हप्ता कधी मिळू शकतो या संदर्भात. तर व्हिडिओ आल्यास लाईक करा आणि योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब पण करायचं आहे. योजनेची जो निधी आहे तो वितरणाची प्रक्रिया काय असते हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आताच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण पीएम किसान योजनेचे लाभधारी असाल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पण तुम्हाला आता मिळणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर या युट्यूब चॅनलला आपण जर पुन्हा एकदा विनंती आहे, सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, जो निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया 3 टप्प्यात पूर्ण होत असते. प्रथम टप्प्यात केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जातो. यावर्षी आपण जर पाहिलं तर 19 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले आहेत. हा निधी थेट लाभधाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा मध्यस्थी वगैरे काही नाही, थेट आधार संलग्न बँकेमध्ये होत असतो. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि ह्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून हप्ता जो आहे तो आता येणार आहे आणि एकंदरीत 8वा हप्ता आता वितरित होणार आहे. 8वा हप्ता थेट आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. अशा माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. येत्या 19 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी देण्यात आलेला आहे हप्ता. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा 8वा जो हप्ता आहे तो 8वा हप्ता कधी मिळू शकतो या संदर्भात माहिती पाहत असताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही. तर दुपारी नंतर जे आहे ते 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर या हप्त्याचं वितरण थेट पद्धतीने होणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.